मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आपले सरकार महा-डी-बी-टी ITIच्या विद्यार्थ्यांना 500 रुपये दर महिन्याला जी स्टायपेंड मिळते आहे, ॲडमिशन 2023, 2024, 2025 या विद्यार्थ्यांचे जे महा-डी-बी-टी अर्ज आहेत, तर यामध्ये अर्ज आता पुन्हा सुरू झालेले आहेत। कारण 31 मार्च नंतर म्हणजे 31 मार्चला या ठिकाणी अर्ज बंद केले होते। तर दरमहा 500 रुपये विद्यावेतन या मंत्र्याखाली या ठिकाणी अर्ज आता पुन्हा सुरू झालेले आहेत। म्हणजे सगळी जे काय महा-डी-बी-टीच्या स्कॉलरशिप्स आहेत त्या सगळ्यांचे आता अर्ज सुरू झालेले आहेत। तर शेवटच्या तारखेची वाट न बघता तुम्हाला अर्ज आता ॲप्लिकेशन पूर्ण करायचे आहेत आणि ज्यांनी आतापर्यंत ॲप्लिकेशन भरले आहेत त्यांची अमाऊंट कधीपर्यंत येईल हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। त्याचबरोबर रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आता 2 वर्षापासून आपण बघतोय तर ITIला 500 रुपये पर मंथ ही योजना चालू झालेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण याच्यापूर्वी सुद्धा बनवले होते। बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अमाउंट आलेली आहे, मागच्या वर्षी सुद्धा आलेली, या वर्षी सुद्धा आलेली आहे। आता ही अमाउंट येण्यासाठी क्लेम जो असतो तो नेहमी आपल्याला ओके करावा लागतो। कसा अर्ज भरायचा हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिलेले आहे। लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, म्हणजेच तुम्हाला सदर अर्ज भरता येईल। आणि ज्यांचा अर्ज अद्याप भरला गेलेला नाही किंवा अपूर्ण आहे त्यांच्यासाठी आता डेट जी आहे ती यापूर्वी जी क्लोज दाखवत होते ती या ठिकाणी आता वाढवण्यात आलेली आहे। तर तारखा या ठिकाणी ग्रुप शेवटी दिलेल्या आहेत बघा। तर ह्या आहेत तारखा। तर यामध्ये 30 जून दिसते आहे बघा। या ठिकाणी जे काही 25-26 चे क्लेम असतील, 24-25 चे क्लेम असतील, हे सगळ्यांच्या तारखा आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही 30 जूनपर्यंत अर्ज भरू शकता। रिअप्लायसाठी सुद्धा 30 जून केलेली आहे, नवीन ॲप्लिकेशनसाठी सुद्धा 30 जून केलेली आहेत। तरी पण तुम्ही 30 जूनची वाट न बघता तुम्ही आताच याच्या तयारीला लागा आणि एक 15-20 दिवसात तुम्ही काय करा, सदर अर्ज कंप्लीट करा, म्हणजेच तुम्हाला तुमचे अमाउंट लवकरात लवकर येणार आहे। आता तुम्हाला सदर जी डिस्बर्समेंट आहे ती लवकरात लवकर मिळणार आहे, कारण आता DBT सुरू केलेली आहे। तुमचा अर्ज जो भरलेला आहे तो अपूर्ण असेल तर आता तुम्ही लॉग इनमध्ये जाऊन तो अर्ज पूर्ण करू शकता। यासाठी तुम्ही लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावर लॉग इन करायचं आहे। आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही लॉग इन डिटेल टाकून लॉग इन करा आणि ते सिलेक्ट इयर विचार, जर तुम्ही 24-25 मध्ये अर्ज भरत असाल तर हे सिलेक्ट करा आणि 25-26 साठी हा टॅब सिलेक्ट करा आणि सबमिट करा। आता सबमिट केल्यानंतर तुमची प्रोफाईल स्टेटस जो आहे तो 25-26 साठी 100% असला पाहिजे। 24-25 म्हणजे जी काही तुम्ही क्लेम करणार त्याच्यासाठी प्रोफाईल स्टेटस 100% करून घ्या, जर नसेल तर करून घ्या। आणि असल्यास तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या ज्या क्लेम आहेत त्या या ठिकाणी दिसणारच आहे। आता तुम्ही जी काही क्लेम केले तर इथे बघू शकता तुम्ही माय अप्लाइड स्कीममध्ये किंवा या ठिकाणी माय अप्लाय स्कीममध्ये सुद्धा तुम्हाला दिसू शकते तुम्ही केलेली जी क्लेम आहे, किंवा हिस्ट्रीमध्ये सुद्धा दिसू शकतं। आता या ठिकाणी सदर विद्यार्थ्यांनी अद्याप क्लेम केले नाही तर ही जी डेट आहे ॲक्शनमध्ये क्लोज्ड दाखवत होती, तर आता सगळ्या डेट या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत। आता ITIची जी स्कीम आहे ती 5 नंबर पेजला इथे दिसते आहे। 5 नंबर पेजला जर तुम्ही गेले तर या ठिकाणी स्टायपेंड ऑफ 500 पर मंथ हे दिसते आणि इथे बघा ॲप्लाय म्हणून क्लिक आहे। तर इथे जाऊन तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय या बटनवर क्लिक केल्यानंतर सदर या ठिकाणी जे काही ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थितरित्या भरायचे आहेत आणि तुम्हाला डिक्लेरेशन जोडायचं आहे। अंडरटेकिंग जे आहे ते तुम्हाला खाली लिंकवर दिलेलं आहे, ते सुद्धा प्रिंट काढून भरायचं आहे। ते कसं भरायचं त्या व्हिडिओमध्ये यामध्ये दाखवलेलं, अंडरटेकिंग कसं भरायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे। म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त हा अर्ज व्यवस्थितरित्या भरता येईल यासाठी अंडरटेकिंग मुलाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज कंप्लीट करायचा आणि ते अंडरटेकिंग टाकून नॉन क्रिमिनल जर असल्यास नॉन क्रिमिनल जोडा, किंवा या ठिकाणी तुम्ही काय करा उत्पन्नाचा दाखला सुद्धा जोडू शकता। बजेट हेड मात्र तुमच्या ITIच्या जे काही क्लार्क असतात, संबंधित काम करणारी व्यक्ती असतात त्यांनाच विचारायचं आहे आणि
सदर बजेट हेड सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे, म्हणजे तुमचा अर्ज पुढे फॉरवर्ड होणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सदर DBTसाठी तुम्ही लवकरच तयार राहा. तुमचा जो क्लेम आहे तो या ठिकाणी दिसणार आहे, कोणत्या स्टेटला आहे तो या ठिकाणी दिसणार आहे. त्याचबरोबर ॲप्लाइड स्कीममध्ये सुद्धा तुम्हाला सदर क्लेम दिसणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.